घरात वारंवार कावळा येतो का? धर्मशास्त्र काय सांगते ते आज आपण जाणून घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल जवळपास प्रत्येक भारतीय घरात कधी ना कधी चर्चा होते. तो विषय म्हणजे घरात वारंवार कावळा येणे. अनेकदा आपण पाहतो की कावळा घराच्या गच्चीवर बसतो, खिडकीजवळ येतो, अंगणात फिरतो किंवा सतत कावकाव करत राहतो. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे शुभ आहे की अशुभ? यामागे काही संकेत असतात का? धर्मशास्त्र आणि लोकपरंपरा याबद्दल काय सांगतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कावळ्याला विशेष महत्व का आहे? मित्रांनो, हिंदू धर्मात कावळ्याला एक विशेष स्थान दिले गेले आहे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. श्राद्ध आणि पितृपक्षांच्या काळात कावळ्याला अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळेच कावळा हा फक्त एक पक्षी नसून धार्मिक दृष्टिकोनातून एक महत्वाचे प्रतीक मानला जातो. संकेत क्रमांक 1. घराबाहेर कावळ्याचे वारंवार येणे. जर एखादा कावळा वारंवार तुमच्या घराजवळ येत असेल तर अनेक लोक परंपरांमध्ये याला पूर्वजांच्या स्मरणाशी जोडले जाते. याचा अर्थ असा नाही की वाईट घडणार आहे. उलट काही लोक याला आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा संकेत मानतात. संकेत क्रमांक 2. श्राद्ध किंवा अमावस्येच्या दिवशी कावळा येणे. श्राद्ध कर्मामध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे. जर अशा दिवशी कावळा सहजपणे अन्न ग्रहण करत असेल तर अनेक कुटुंबे याला शुभ संकेत मानतात. हा विषय श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहे. संकेत क्रमांक 3. खिडकीवरती बसून सतत आवाज करणे. काही वेळा कावळा खिडकीवरती बसून बराच वेळ कावकाव करतो. लोकमान्यतेनुसार हे एखाद्या पाहुण्याचा आगमनाचे चिन्ह मानले जाते. भारतीय ग्रामीण भागात आजही ही समजूत आढळते. संकेत क्रमांक 4. घराच्या अंगणात शांतपणे बसणे. जर कावळा शांतपणे बसलेला दिसत असेल तर काही लोक याला स्थैर्य आणि संयमाचे प्रतीक मानतात. यातून आपल्याला एक संदेश मिळतो, जीवनात घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे. संकेत क्रमांक 5. अन्नाजवळ कावळा येणे. धर्मशास्त्रात अन्नदानाला अत्यंत महत्व दिले आहे. जर घराजवळ अन्नाकडे कावळे आकर्षित होत असतील तर अनेक जण याला अन्नदानाचे महत्व लक्षात आणून देणारा संकेत मानतात. कावळ्याबद्दलच्या काही गैरसमजुती. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे केले जातात. कावळा आला म्हणजे अमुकच होईल, कावळा ओरडला म्हणजे वाईट घटना घडणार. अशा गोष्टींवरती आंधळा विश्वास ठेवू नये. धर्म आपल्याला भीती नाही तर विवेक शिकवतो. धर्मशास्त्र आपल्याला काय शिकवते? धर्मशास्त्राचा मुख्य संदेश असा आहे की पूर्वजांचा आदर करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, दानधर्म करा, गरजू लोकांना मदत करा आणि आपल्या कर्तव्याचे पालन करा. कावळ्याचे महत्व हे याच मूल्यांची आठवण करून देणारे प्रतीक म्हणून पाहिले जाते. एक प्रेरणादायी कथा. एका गावात एक वृद्ध व्यक्ती राहत होती. ते रोज सकाळी घराबाहेर थोडे अन्न ठेवत असत. काही वेळातच एक कावळा येऊन ते अन्न खात असे. अनेक वर्ष हा क्रम सुरू होता. एकदा त्याच्या नातवाने विचारले, आजोबा, तुम्ही हे रोज का करता? त्यावर ते म्हणाले, बाळा, हा फक्त पक्षी नाही, तो मला माझ्या पूर्वजांची आठवण करून देतो. तो मला दान करण्याची आणि कृतज्ञ राहण्याची शिकवण देतो. मित्रांनो, याच विचारात धर्माचा खरा अर्थ दडलेला आहे. आपण काय करावे? जर घराजवळ कावळा येत असेल तर घाबरू नका, अंधश्रद्धा पसरवू नका, पूर्वजांचे स्मरण करा, अमावस्येला अन्नदान करा, गरजूंना मदत करा, आपल्या आई वडिलांचा सन्मान करा, कारण हाच सर्वात मोठा धर्म आहे. मित्रांनो, घरात वारंवार कावळा येणे याकडे भीतीने पाहण्याऐवजी श्रद्धा, संस्कृती आणि कृतज्ञतेची दृष्टीने पाहिले पाहिजे. धर्मशास्त्र आपल्याला सत्कर्म, दान आणि पूर्वजांविषयी आदर शिकवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.